एक होते माकड, एक होती मांजर आणि एक होता उंदीर. त्या तिघांची फार मैत्री होती. एकदा त्यांनी खीर करायचे ठरवले. ठरल्याप्रमाणे मांजराने दूध आणले, माकडाने पातेले आणले आणि उंदराने साखर आणली. नंतर सगळ्यांनी लाकडे जमा केली. मांजराने चूल पेटवली व खीर शिजवण्यास सुरुवात केली. तोपर्यंत माकड आणि उंदीर खेळायला गेले. तिकडे तोपर्यंत मनीमाऊने छानपैकी खीर तयार केली. तेवढ्यात माकड आणि उंदीर दोघे नदीवर आंघोळ करण्यासाठी गेले. जाताना ते म्हणाले, मनीमाऊशी तू या खिरीची राखण कर. मनीमाऊ खीर करण्यासाठी थांबली. खिरीचा छान वास सुटला होता. मनीमाऊला भूकही खूप लागली होती. तिला वाटले आपण थोडी खीर खाल्ली तर कोणाला कळणार नाही, म्हणून मनीमाऊने थोडी खीर खाल्ली. खीर छानच झाली होती. मग मनीमाऊला राहावेना, तिने आणखी खीर खाल्ली. असे करता करता तिने सगळी खीर खाऊन टाकली. मग पातेल्यावर झाकण ठेवून ती झोपेचे सोंग घेऊन बसली. काही वेळाने माकड आणि उंदीर आंघोळ करून आले. पाहतात तर काय, पातेले रिकामे. त्यांनी विचारले, मनीमावशी खीर कोणी खाल्ली? मनीमाऊ म्हणाली, मी नाही बाई खीर खाल्ली, मी तर झोपले होते. पण माकडाला संशय आला. त्याने घागर आणली. ही घागर आपण नदीत उपरी ठेवू. आळीपाळीने आपण त्या घागरीवर बसायचे आणि म्हणायचे, मी खीर खाल्ली तर बुडबुड घागरी. ज्याच्या वेळेस घागर बुडेल त्याने खीर खाल्ली असे ठरले. अगोदर माकड घागरीवर बसले. ते म्हणाले, मी खीर खाल्ली तर बुडबुड घागरी, पण घागर बुडाली नाही. नंतर उंदीर घागरीवर बसला. तो म्हणाला, मी खीर खाल्ली तर बुडबुड घागरी, पण घागर बुडाली नाही. मग आता मनीमाऊचा नंबर आला होता. मनीमाऊ भीत घागरीवर बसली. ती खूप घाबरली होती. घागर हलू लागली. मनीमाऊ भीत म्हणाली, मी खीर खाल्ली तर बुडबुड घागरी. तशी घागर जास्तच हलू लागली. मांजर व उंदीर पाहू लागले व मनीमाऊ पाण्यात पडली व गटांगळ्या खाऊ लागली. ती ओरडू लागली, मला वाचवा, मला वाचवा, मी परत खोटे बोलणार नाही, मित्राला फसवणार नाही. अशी झाली मनीमाऊची फजिती.